आहे या वर्षीचा आपल्या घरचा षडरात्रोत्सव. कॅलिफोर्निया बे एरियामध्ये पावसाने जोरदार एंट्री मारल्यामुळे गेल्या 15 दिवसामध्ये सततधार असल्याने यंदा कडव्याच्या ताटांऐवजी ऊस उभा केला घटावर सावलीकरिता. 6 दिवस कसे गेले समजलेही नाही मल्हारी मार्तंडाच्या सानिध्यात आणि सेवेत. आज सकाळी षष्टीची शेवटची माळ सोडून आरती करून घट उत्थापन केले. देवांना स्नान करून पूजा करून देवारा पूर्ववत मांडून देवाच्या नैवेद्याची आणि तळी भंडाऱ्याची तयारी केली. चाफा तर उपलब्ध झाला नाही. चंपाषष्ठीला चाफ्याचं विशेष महत्व आहे. पण मग खंडोबाचाच आवडता दवना आणि बागेतला ताजा झेंडू त्याला अर्पण केला. त्यानंतर बाजरीच्या गोड नाग दिव्यांनी ओवाळून पुन्हा आरती केली. भरीत भाकरी, कांदापात, खीर, वरण भात, भजी असा खंडोबाला त्याच्या आवडीचा नैवेद्य केला. कन्यारत्न सोबत घेतले आणि कुलस्वामी मार्तंड भैरवाचे येळकोट येळकोट येळकोट, चांग भलं चांग भलं चांग भलंच्या घोषात तळी भरून बेल भंडारा उधळला. तुम्ही सुद्धा केली ना चंपाषष्ठीची तळी आरती? नाही का? काळजी करू नका. तुम्ही घट बसवत नसाल जरी किंवा काही कारणास्तव चंपाषष्ठीला कणकेचे नाग दिवे, भरीत भाकरीचा नैवेद्य, तळी भंडारा करता आला नाही किंवा मनात करण्याची इच्छा अजूनही असेल, हौस असेल, तर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याच्या कुठल्याही रविवारी जो खंडोबाचा प्रिय दिवस मानला जातो, आपण हे कुळाचार पार पाडू शकतो. आणखी माहितीसाठी तळी भंडार, खंडोबाचा षडरात्रोत्सव आणि चंपाषष्ठी विषयक अनेक व्हिडिओ आहेत आपल्या कला जॉर कल्चर चॅनेलवर. बोला येळकोट येळकोट, जय मल्हार.